डे 2 गावी आलेलो आहे, पोचलो आहे. तर नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल. त्याचं नाव अभिजित ब्लॉग. आणि माझ्यासमोर आज एक खास पर्सन, तो आपल्याला त्याचं गाव, त्याचं शेत फिरवणार आहे. त्याचं नाव विश्वजित पवार. आणि घेऊन चाललं आहे की शेळीला. ठीक आहे. तर शेतामध्ये काय काय पिकतं आहे काय काय नाही ते आपल्याला सांगणार आहे एकदम. ठीक आहे. अरे वड की जमन ना का तुला? वड खाते की नाही काय? शेळी जमन ना तुला एक? बरं. तर तुम्हाला आता ॲक्च्युली शेत फिरवतो. माझ्या मामाचं गाव आहे. मामा शेतात काय काय पिकतं काय नाही पिकत ते सांगतो. ठीक आहे. स्टार्टिंगला तर यांनी तुम्ही बघू शकता, हा पूर्ण कांदा लावलाय. कांदाच आहे ना? हा सॉरी, गहू. आणि मग सांगत जा की गहू आहे कांदा आहे. हे पूर्ण गहू लावलं, पूर्ण गहू तुम्ही बघू शकता, पूर्ण गहू. आणि इकडे मका, ही मका आहे, पूर्ण मकाने लावलेली आहे. आता जेव्हा मी लहानापासून इथे येत होतो ना गावाला, तेव्हा आम्ही इथे राहत होतो ॲक्च्युली ह्या पत्राच्या घरात. त्यानंतर मामा तिकडे बंगला बांधला. तुम्ही बघत असाल, तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथे बंगला बांधला आणि आधी आम्ही इथेच राहायचो सगळेजण. तिथेच आता बघायला खूप दिवसांनी इथे आलो आहे. तेवढं भारी वाटतं आहे की ते बघून की सगळ्याला म्हणजे घाण झालेली आहे, पण ती आठवण आणि हे मस्तपैकी होती. ते सगळे पत्रच होतं ती घर. इथे एक झोपडी होती, ती झोपडी पण तुटलेली आहे. मग फिरलो लहानापासून मी इथं राहिलो आहे. जेव्हा मी उन्हाळ्यात सुट्टीत यायचो गावाला, तेव्हा 3 महिने आम्ही इथंच राहायचो. आणि जे 3 महिने आम्ही मजा शेतामध्ये जी करायचो ती एकदम पोहायला जाणं, शेतात काम करणं, म्हशी ते फिरवणं, चारणं त्यांना, तेवढं ते एकदम भारी वाटायचं ना. 3 महिने मला नंतर गावावरून मुंबईला जाऊच वाटत नव्हतं. इथंच राहायचं असं वाटत होतं. तर आल्यासारखं जमत नाही. आता फक्त 10 दिवस 12 दिवस आम्हाला इथे यावं लागतं सुट्टीनुसार. त्यात पण आपण काय अर्धा तर फिरण्यातच जातं. ह्याच्याकडे जावा, त्याच्याकडे जावा, मावशीकडे जावा, काकाकडे जावा, आमच्या गावाला घरात या चहा प्यायला अर्धा दिवस त्यातच जातो. पण आजचा दिवस आहे, तुम्हाला पूर्ण शेत फिरवतो. तुम्ही स्टार्टिंगचं बघितलं, पहिलं गहू लावले, नंतर मका लावली आहे. आम्हाला 8 की 9 एकर जमीन आहे. 8-9 एकर जमीनमध्ये काय काय पिकतं काय काय नाही पिकत ते तुम्हाला सांगतो. तर एक एकरमध्ये गहू लावला, एका एकरमध्ये मका लावली. आता हा आहे ना, खाली बघू शकता, हा पूर्ण ऊस आहे. ऊस लावला ते. त्याच्या खाली जो आधी ऊस लावला होता तर तुम्हाला दिसत आवडता, मी खाली जाऊन तो दाखवतो. आता इथं फक्त ऊस लावला आणि हे सगळे झाड आहेत, पेरूची, ह्याची, नारळाची, आंब्याची आणि नारळाची. आणि आम्हाला त्याचं घरी नारळ जर पाहिजे असेल तर आम्ही या झाडावर तोडून नारळ काढतोय. ठीक आहे. मग अशी आपण ती व्हिडिओ शूट केली होती ना, ती मला वाटत नाही त्याचा आवाज रेकॉर्ड झाला असेल. तेच ना, काय माहिती आता ती पिन लागल्यालाही आपण हे लावलं वाटतं, त्यामुळे रेकॉर्ड झालं नाही वाटतं. तुझं जर माईक चालू पाहिजे तिथे. ठीक आहे, जाऊ दे, परत स्टार्ट करू, परत दाखवतो तुम्हाला. पहिलं पण आधी विहीर बघायला आलो आहे, ते विहीर बघू. आणि परत इथे ऊस लावलेला आहे. ऊसच आहे ना, ऊस आणि मका. ऊस कंपल्सरी, वर्षभरचं हालत नाही करत. एकदा ऊस लावला ना शेतात वर्षभर ना, वर्षभर बघायची गरज नाही. त्याला फक्त पाणी देत राहायचं. पाणी दिलं की होऊन जाते सगळं. आणि हरभरा, ह्यातमध्येच हरभरा ना, साईडनं लावायचं. मग कसं साईडनंच ना, साईडनं लावायचं हरभरा, काय टेन्शन नाही. हरभरा कधी काढायचा? 4-5 महिन्यानंतर. होय. चला मित्रांनो, तुम्हाला विहीर दाखवतो. टच्च वर भरलेली आहे, टच्च. नादच खोळा बघा, उडी बी हाणता येणार नाही त्यात, लयच वर पाणी आहे. कुठं? अरे मजा जाते, पण तो थोडं खुला असतं तर मजा येते. लयच पाणी. हान उडी हा ना, नंतर आपण येऊ की आंघोळीला. आता ना, नंतर येऊ. लेस वर आले ना, पाणी वर आलं. येऊ आपण जेवण झाल्यानंतर ना. कधी गवत आलं?
हे संधी गवताचीच घाण यो इथलं पाणी किती खोल यो आपण ना आंघोळीला येऊच जेवून बिवून येऊ जेवण का? हा मग जेवण नंतर येऊ म्हणजे जेव 1 तास 2 तास नाही येऊ रे थोडं जिरल्यावर मग कशा परत जेवता येते आता गेल्यावर जेवण हे एवढं लवकर जेवत नाही मग काय आपल्याला का नाश्ता खाल्ला लगेच जेवायचं वय मग पाहून आल्यावर घेऊन 12 वाजता नाही 12 वाजता पवायला जायचं रे 12 वाजता पोहायला जाऊ 1 वाजता माघारी यायचं. आता मी तो कॅमेरा आणलाय ना दुसरा छोटा त्यामुळे पाण्यामध्ये आपला व्हिडिओ काढता येते हा कॅमेरा ते आतमध्ये पाण्यामध्ये जाते रे पाण्यामधनं काढलं हा आतमध्ये आपण गेल्यावर पवायला कॅमेरा बुडून घेऊन जायचं बुडल्यावर बी जात होय गावात नाही ना हे वॉटरप्रूफ आहे. वॉटरप्रूफ आहे ना आम्ही इथं आधी पवायला जेव्हा आम्ही लहानपणी यायचो ना सारखं गावाला तेव्हा मी या विहिरीतच पवायला शिकलो काल पाणी किती घाण झालं बा घाण झाली लाल चंदन आहे का त्याच्यात लाल चंदन आहे की. हे काय चंदन पुष्पा पुष्पा कुठे आहे कुठे चंदन झाड आहे? इकडे. चंदन कुठे त्यामध्ये खाली असते कुठं खाली खाली असते. आतमध्ये खाली असते होय बघा गं तुम्हाला दाखव आता एक वरनं परत पवायला आले एक नको येतं खालती असते वय हे रस खाल्लं चंदन नाव आपण पुष्पा पुष्पा बघितलं का पिक्चर हा? पुष्पा पहिलं तर कसं आहे चंदन मी विकलं की किती रुपये भेटतील असं 2-3 हजार रुपयाला किलो आहे. किलो आहे का 5,000 रुपये किलो काय पकवत डोक्यात गावलं का 10,000 रुपये हा 2-4 किलो गावलं का 10,000 रुपये आणि हे मोठा चिंचेचं झाड आहे हे दनिका कसं वाटतंय भारीच भारी झालं एकदम ते चिंचेचं झाड एकदम म्हणजे पोहून आलो ना आम्ही मी तर आम्ही जेवण असताना आम्ही ते झाडाखाली करायचं इथे झाडाखाली करायचं मस्त की ते हातून टाकून निवांत ताळून द्यायचं माहिती का तुला लागलं सीझन हे काय हरभरा ही हे काय तिळ आहे हम्म. ते झाडायचं नंतर सुकल्यावर खाली तर पण तेच लावलं हे काय लावलंय का तर ती ऊस आहे. ही ऊस आहे त्याच्या खालती काय लावलं ना नाही लावली जिरलं सगळं जे सकाळी खाल्ली वड बघायला आलो होतो सगळं मोकळं मोकळच आहे एवढं लांबचं आहे आता काय वापर नाही अरे हे शिंदोळ्याचं झाड आहे हे बघा हे जेव्हा आधी पाणी आम्ही लहानपणी यायचं ना त्या झाडाला लागायला शिंदो आम्ही सकीशाभर पोळभर शिंदोळ्या न्यायचं पण आता काय पाणी दिसलं नसल्यामुळे त्याला काय लागलं नाही आणि सगळं हे पूर्ण गावातच आहे बघा काळी चिमणी पटेल का रे काळी चिमणी काय बाय काळी चिमणी हां माहिती आहे काळी चिमणी माहिती की कुठली बट ही काय काय तुला काय चिमणी माहित नाही हां काय चिमणी र तिला घ्यायची राख करायची नाही का पोले डोक्यात टाकायची माहित नाही फॅन्टर पिक्चर बघितलं नाही तू फॅन्टरे ज्या बॅग चालू आहे ते बोलते ना काळी चिमणीला गावली पाहिजे हा काळी चिमणी बघ लागा कुठं भेटलं का तेव्हा पोरच्या डोक्यात टाकायची पुरी घ्या हा ती पोरगी मापली होती हो हो माहित नाही वय चला मित्रांनो मगाशी एक उरलं थोडं दाखवायचं राहिलं होतं ते मीच झालं ते आता परत दाखवूया आपण ठीक आहे इकडे काय काय पिकलंय शेंगा इथे सांगे पटापट पटापट शेंगा शेंगा आहे त्या या सगळ्या इथे शेंगा तिकडे ज्वारी आणि स्टार्टिंगला आपण आलो होतो ना ऊस तिकडं गहू पहिल्या स्टार्टिंगला घराजवळ गहू मकवान नंतर मकवान नंतर ऊस नंतर शेंगा नाही ज्वारी आणि खाली ऊस परत आणि हरभरा असं शेतामध्ये लावलेलं आहे शॉर्टली सांगू तुम्हाला आणि दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे ऊसाचं तुम्हाला सांगतो ऊस आहे हा 12 महिने मग काही सांगितलं असं ऊसामध्ये ना तुम्ही काम करताना ना म्हणजे एक जुना पर्सन असेल ना म्हणजे माझ्यासारखा ओल्ड नवीन ते ऊस लागते हाताबिताला ना रे ही कस लागते ना ते कापते लगा मग तेव्हा काय वाटत नाही
ते फुल कार्य असतं. तुम्हाला दाखवतो त्याचा भाग कोणता कार्य असतोय ते हाताला लागतंय. हां रगत येते त्याचं. मग तीच माणसे ह्या पोरं गावचे पोरं असतात तर त्यांना काय वाटत नाही. ही आहे ना ही बघा ही कस आहे. कापते असं. हां हे कापते हातानं कापते एकदम कटक असते. आता इथे आम्ही आलो ह्या मिरच्या ना. मिरच्या आहेत. अजून काय कोथिंबीर आहे का? कोथिंबीर नाही. आहे बघा मेथी आहे. मेथी. मेथी कुठं आहे? ही बघा ही मेथी. मेथी येते बघा. ठीक आहे. आणि हे कसं आपल्या खाण्यापुरती घरच्यापुरती लावू शकतो आपण. काय दुसरं मार्केटमध्ये आणायची त्याची काय म्हणजे भेटायची काय घर आणू शकत नाही. फक्त मीठ मसाला आपल्याला घेऊन यायचा. आणि इकडे लावलेत कांदा. कांदा दुसरीकडे लावला ना इथंच लावला ना कांदा. हा कांदा ते घरती आपण करू शकतो. घरच्या पुरती कांदा बस झाला आपला. आणि हे मकवान आहे ते पण गुरांसाठी. हा कांदा केवढा मोठा आहे वाटतंय का? आणि ओजी ओरिजिनल. आणि टमॅटो बघा हे टमॅटो एवढ्या शेतामध्ये आहे. अजून काय पाहिजे? आणि हा कढीपत्ता. हे कढीपत्ताचं झाड आहे. हा सुकला आहे पण आहे तो पण थोडं थोडं पिकला आहे. काय चिमणी हो थोडी दोन आहे. नाही लागा काय चिमणी नाही ते. काही म्हणते तू काही म्हणायला लागलं. काळीच आहे की काही म्हणतोय. काळी चिमणी वाईट चिमणी. काळी चिमणी पूर्ण काळी असते. ती तांबडी होती. 2 hours later. हा काय परत परत हाणं तर कशी हाणं तशी हाणं. चल कुठं कारण ही पोट मला बसू दे ना घरामध्ये. सारखं चल 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 करायला लागलं. खाऊ भीती ना मुतू भीती. हा आणि आमच्या मामी बघा काढायला लागल्यात कांद. मोठं कांदा येतं बघा. चाललो पोहा. तू हे पोरग बसू दे ना मला. त्याला एकदम म्हणलं ते सांगतं तर ऐकतंय कुठं पोरग. एक वाजले 3 वाजता जाते आता. एक वाजले एकदा. चल किती पावतो तू बघतोस तू आता. बघतोस तू किती पावतो. काय 10 वाजता तू कुठला पावतो तू पळत सुटशील. एक नंबर. असं मस्त वाटतंय बाबा. उड्या हाणायच्या. काढ कपडे तिकड ठेवतो तरी शिकवायला. हा आता कॅमेरा कुठं उभं करू. हा ना उड्या आधी. आता मी हाणतो उडे. चल हे खाली घेऊन जाऊ. हा खाली तळाला इथं रे मोबाईल नेतो. तळाला काही बोलायला लागलंय. हानुडे काय खूप दिवसाने आंघोळ केलं. खूप दिवसाने नुसते एवढे हाणतोय. आलोय बघा. दम भरतोय. खूप दिवसाने पाणी पोहलो नाही ना त्यामुळे दम भरतोय. किती तास झालं पोहलं असेल? अर्धा तास 1 तास झाला. तर वाजले किती काय माहिती. मी मोबाईलने शूट करायला लागले. कॅमेरा घे उसळ जाऊ. मजा आली. खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसाने पोहलो. खूप दिवसांनी 2 वर्षानंतर पोहलो. ते एकदा पिकनिकला गेलो तेव्हा पोहतोय. त्या पण ते घाण पाण्यात. हे तर एकदम स्वच्छ पाणी. हे नादूस खोळा. कसं कपडे बदले उघड्या. ठीक आहे आता आंघोळ केली. जाम भूक लागली तर खाऊ आणि
देऊ ताणून. ठीक आहे चला. काय घेतलं जेवतो करायचं काय वाटलं. मटक्याची आमटी चपाती पाहुणे जरा नीट सवा कर. हा घेतो टाकतोय. ओजी दूध आहे ओजी ओरिजिनल आहे की नाही. कोणतं दूध आहे आणि ओजी म्हणजे मी पण तेच म्हणलो ना ओजी. ठीक आहे आमटे चपाती दूध जेवायला स्टार्ट कर. 2 hours later. आम्ही पाहून आलो दोघं जण. ठीक आहे आणि येऊन झोपलो जेवण झोपलो. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे कर बाय.